राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटना थांबण्याचं नाव घेत नाहीत। एकीकडे अशोक खरात प्रकरणामुळे राज्यभर संतापाची लाट उसळली, दुसरीकडे अहिल्यानगरमधील ऍसिड हल्ल्याचं प्रकरण अद्याप ताजा असतानाच आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे। पंढरपूरमध्ये रविवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा असताना दुसरीकडे शहरात धक्कादायक घटना घडल्यानं एकच खळबळ उडाली। पंढरपूर शहरात एका तरुणीवर ऍसिड हल्ला झाल्यानं संताप व्यक्त केला जातोय। वैष्णवी भागवत असं या पीडित तरुणीचं नाव असून अज्ञात व्यक्तीने तिच्या अंगावर ऍसिड टाकल्याची प्राथमिक माहिती मिळाली आणि तिला उपचारासाठी पंढरपूर शहरातील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं। इथपर्यंत हे सगळं भयानक वाटत होतं, पण पुढे जे घडलं ते ऐकून तुम्ही म्हणाल की आता हे काय नवीन। तर झालं असं की पंढरपूरमध्ये एका तरुणीवर ऍसिड हल्ला झाल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरली आणि एकच खळबळ उडाली। आता त्याचं झालं असं की रविवारी सायंकाळी उशिरा सोलापूर जिल्ह्याच्या पंढरपूर शहरात 21 वर्षीय वैष्णवीवर ऍसिड हल्ला झाल्याची घटना उघडकीस आली। दोन तरुणांनी पाठलाग करून तिला भर रस्त्यात गाठलं आणि तिच्यावर ऍसिड हल्ला केला। सुरुवातीला प्रेम प्रसंगातून हा हल्ला झाला असावा असा तर्क लावला जात होता, मात्र आता या प्रकरणात मोठा ट्विस्ट आलाय। तरुणीवर कुणीही दुसऱ्या तिसऱ्या व्यक्तीने हल्ला केला नाही, तर तिनं स्वतःच तिच्या अंगावर ऍसिड टाकल्याची माहिती तपासातून समोर आली। झालं असं की सुरुवातीला या घटनेमुळे पंढरपूर शहरात दहशतीचं वातावरण होतं। पोलीस अज्ञात आरोपींचा शोध घेत होते, मात्र तांत्रिक तपास आणि सीसीटीव्ही फुटेजच्या पडताळणीनंतर पोलिसांना संशय आला। संबंधित तरुणीनं स्वतःच टॉयलेट क्लिनरचं ऍसिड विकत घेतलं आणि त्यानंतर ते स्वतःच्या अंगावर ओतून घेतलं। यात धक्कादायक गोष्ट म्हणजे कुणीतरी अज्ञात व्यक्तीनं आपल्यावर ऍसिड फेकल्याचा बनाव तिनं रचल्याची माहिती पोलीस तपासातून पुढे येते। रुग्णालयात उपचार सुरू असताना पोलिसांनी पीडित तरुणीचा प्राथमिक जबाब नोंदवला। त्यावेळी संबंधित मुलीनं आपण स्वतःच हे कृत्य केल्याची कबुली दिल्याचं समजतंय। असं असलं तरी तिनं इतकं टोकाचं पाऊल का उचललं, त्याचबरोबर हा बनाव रचण्यामागे नेमकं कारण काय होतं हे अद्याप समजू शकलेलं नाही। या घटनेचा तपास पोलीस करत आहेत। या प्रकरणाचं गांभीर्य ओळखून पोलीस आता संबंधित तरुणीचं समुपदेशन करत आहेत। संबंधित मुलीला स्वतःवर ऍसिड ओतून घेण्याइतपत कोणत्या मानसिक दडपणाचा सामना करावा लागला याचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे। अज्ञात आरोपींकडून ऍसिड हल्ला झाल्याच्या भीतीनं पंढरपुरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। आता हे वातावरण निवळताना दिसतंय, मात्र तिनं हे टोकाचं पाऊल का उचललं याचं गूढ अद्यापही कायमच आहे। तर मंडळी, या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठी फॉलो करा।